हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पेठ 2021 साठी रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यपद्धती या विषयाचे MCQs बघणार आहोत. MCQ थ्रू आपण हा टॉपिक कव्हर करतो आहोत. आपल्याला माहिती आहे या पेठमध्ये कोल्हापूर पेठमध्ये एकूण 25 क्वेश्चन्स हे रिसर्च मेथोडॉलॉजीवर येणार आहेत. त्यासाठी आपण MCQ थ्रू हा टॉपिक कव्हर करतो आहोत आणि त्याचं हे आपला 18वा लेक्चर आहे. आपल्या आधी 17 लेक्चर्स कंप्लीट झाले आहेत रिसर्च मेथोडॉलॉजी टॉपिकवरती MCQs थ्रू. पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की जे स्टुडंट्स या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्या प्रिपरेशनला आणखीन एक बूस्टअप म्हणून एक टेस्ट सिरीज आम्ही घेऊन आलो. ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहेत 10 टेस्ट रिसर्च मेथोडॉलॉजीवरती, ज्यामध्ये 40 क्वेश्चन एका टेस्टमध्ये असणार आहेत. म्हणजे भरपूर सराव तुमचा या MCQs थ्रू होणार आहे या एक्झामसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी टॉपिकवरचा. 50% क्वेश्चन्स असणार आहेत या एक्झाममध्ये, म्हणजे पूर्ण सिलेबस तुमचा या टेस्टमध्ये कव्हर होणार आहे. या टेस्ट सोबतच तुम्हाला मिळणार आहेत नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स रीड करून ही एक्झाम क्रॅक करू शकता. एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन केल्यावर एक्झाम क्रॅक करू शकता. रिसर्च मेथोडॉलॉजीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे 100% कव्हर होतील किंवा तुम्हाला सिंपल पद्धतीने ते सोडवता येतील ह्या टेस्ट सिरीजमुळे. तर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. रूपात लिहिले जाऊ शकतात. अनदर वर्ड फॉर प्रॉब्लेम इज व्हेरिएबल. समस्येसाठी आणखी एक शब्द चल आहे. डी ऑल ऑफ द अबो, वरील सर्व. त्याचं करेक्ट काय असणार आहे? ए ऑब्जेक्टिव्ह शुड बी पिन पॉईंटेड. उद्दिष्ट पॉईंटशीर असणे आवश्यक आहे, कारण विधान किंवा प्रश्न स्वरूपात कधीही ऑब्जेक्टिव्ह लिहिले जात नाही. तसेच समस्येसाठी चल हा शब्द नाही वापरू शकत आपण, म्हणून डी सुद्धा ऑप्शन आपलं होऊ शकत नाही. म्हणजे करेक्ट ऑप्शन ए आहे. ऑब्जेक्टिव्ह शुड बी पिन पॉईंटेड. उद्दिष्ट पॉईंटशीर असणे आवश्यक आहे. संशोधनामध्ये हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. द इम्पॉर्टंट प्री रिक्वेस्ट ऑफ रिसर्च इन सायन्स, सोशल सायन्स अँड ह्युमॅनिटीज आर. विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि मानविकी या संशोधनाची महत्त्वपूर्ण पूर्व आवश्यकता आहे. म्हणजे या सगळ्यांसाठी काय आवश्यक आहे हे बघूया. आपले ऑप्शन्स आहेत लॅबोरेटरी स्किल्स, रेकॉर्ड्स, सुपरवायझर टॉपिक म्हणजे प्रयोगशाळा कौशल्य, रेकॉर्ड पर्यवेक्षक विषय. बी सुपरवायझर टॉपिक क्रिटिकल ॲनालिसिस पेशन्स म्हणजे पर्यवेक्षक विषय, समालोचन विश्लेषण, संयम. सी अर्चिव्स सुपरवायझर टॉपिक फ्लेक्झिबिलिटी इन थिंकिंग म्हणजे संग्रहण पर्यवेक्षण विषय, विचार करण्याची लवचिकता. डी टॉपिक सुपरवायझर गुड टेम्परामेंट प्री कन्सिव्ह नोटेशन्स विषय, पर्यवेक्षण चांगला स्वभाव, पूर्वधारणेच्या कल्पना. तर आपलं त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे बी सुपरवायझर टॉपिक क्रिटिकल ॲनालिसिस पेशन्स पर्यवेक्षक विषय, समालोचन विश्लेषण, संयम. या सगळ्या गोष्टी वरील तिन्ही संशोधनामध्ये पहिल्या आवश्यक असतात, म्हणजे पूर्व आवश्यकता असते या गोष्टींची या तिन्ही प्रकारच्या संशोधनामध्ये करण्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया. फंडामेंटल रिसर्च रिफ्लेक्ट्स ॲबिलिटी टू म्हणजे मूलभूत संशोधन करण्याची क्षमता प्रतिबिंबित करते. यापैकी काय आहे जे फंडामेंटल रिसर्च ची ॲबिलिटी दर्शवतं की आपण करू शकतो? तर आपले ऑप्शन्स आहेत सिंथेसाइज न्यू आयडिया, नवीन कल्पना एकत्रित करणे. एक्सपाउंड न्यू प्रिन्सिपल्स, नवीन तत्त्वे स्पष्ट करणे. इव्हॅल्युएट द एक्झिस्टिंग मटेरियल कन्सर्निंग रिसर्च म्हणजे संशोधनासंबंधी विद्यमान सामग्रीचे मूल्यांकन करणे. स्टडी द एक्झिस्टिंग लिटरेचर रिगार्डिंग व्हेरियस टॉपिक्स विविध विषयांबाबत विद्यमान साहित्याचा अभ्यास करणे. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बी एक्सपाउंड न्यू प्रिन्सिपल्स म्हणजे नवीन तत्त्वे स्पष्ट करणे. नवीन तत्त्व जेव्हा स्पष्ट करायचे असतात त्याची ताकद जी असते, त्याची क्षमता जी असते, तर ती कोणत्या रिसर्चमध्ये असते? फंडामेंटल रिसर्च म्हणजे मूलभूत संशोधनामध्ये हे प्रतिबिंबित करण्याची क्षमता असते. म्हणून फंडामेंटल रिसर्चला आपण रिफ्लेक्टिंग ॲबिलिटी असं म्हणू शकतो. एक्सपाउंड न्यू प्रिन्सिपल्स असं आपण म्हणू शकतो. चा प्रश्न बघूया. मॅनिप्युलेशन इज ऑलवेज अ पार्ट ऑफ. मॅनिप्युलेशन हा नेहमीच एक भाग असतो कशाचा? ए हिस्टॉरिकल रिसर्च ऐतिहासिक संशोधन, बी फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च वर्णनात्मक संशोधन, एक्सपेरिमेंटल रिसर्च प्रायोगिक संशोधन. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणजे प्रायोगिक संशोधन. प्रायोगिक संशोधनामध्येच मॅनिप्युलेशन हा एक नेहमी भाग घटक आवश्यक असतो. मॅनिप्युलेशन हे एकमेकांसोबत होते, एकमेकांच्या विरोधात होते, म्हणजे एक घटक दुसऱ्यावर परिणाम करतो किंवा दुसऱ्यावर परिणाम होत नाही किंवा दोघांचाही एकमेकांवर परिणाम होतो. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये आवश्यक होतात किंवा भाग आहेत ह्या होण्याच्या, तर एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. बघूया पुढचा प्रश्न.
विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिफाईड इन द कॅटेगरी ऑफ डेव्हलपमेंटल रिसर्च. खालीलपैकी कोणास विकासात्मक संशोधनाच्या प्रकारात वर्गीकृत केले गेले आहे. ऑप्शन्स आहेत फिलॉसॉफिकल रिसर्च म्हणजे तात्विक संशोधन, ॲक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे वर्णनात्मक संशोधन, ऑल ऑफ द अबो म्हणजे वरील सर्व. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे डी ऑल ऑफ द अबो. विकासात्मक संशोधन कोणत्या प्रकारात वर्गीकृत केलं जातं तर हे तिन्ही जे आहेत गोष्टी किंवा संशोधन या प्रकारचं जे आहे ते विकासात्मक संशोधन म्हणूनच वापरलं जातं किंवा संबोधलं जातं. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबो. वरील सर्व गोष्टी ज्या आहेत त्या विकासात्मक संशोधनाच्या प्रकारात वर्गीकृत होतात. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज रिसर्च डिझाईन. संशोधन डिझाईन म्हणजे काय. आपले ऑप्शन्स आहेत अ वे ऑफ कंडक्टिंग रिसर्च दॅट इज नॉट ग्राउंडेड इन थिअरी म्हणजे सिद्धांत आधारित नाही की संशोधन आयोजित करण्याचा एक मार्ग आहे. द चॉईस बिटवीन युझिंग क्वालिटेटिव्ह और क्वांटिटेटिव्ह मेथड्स म्हणजे गुणात्मक किंवा परिणात्मक पद्धतीचा वापर दरम्यानचा निवड करण्याची एक गोष्ट आहे. द स्टाईल इन विच यू प्रेझेंट युअर रिसर्च फाइंडिंग्स एक्झाम्पल ग्राफ. आपण आपल्या शोधातील निष्कर्षांची शैली जी उदाहरणार्थ आपण ग्राफ असं म्हणू शकतो. अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा म्हणजे डेटा संकलनाचे विश्लेषण आणि विश्लेषणाच्या चौकटी ठरवणे किंवा त्या सगळ्याची एक चौकट म्हणजे फ्रेमवर्क म्हणजे डिझाईन होय. तर करेक्ट ऑप्शन आहे डी अ फ्रेमवर्क फॉर एव्हरी स्टेज ऑफ कलेक्शन अँड ॲनालिसिस ऑफ डेटा. जे डेटा संकलनाचे विश्लेषण आणि विश्लेषणाची चौकट ठरवणे याला आपण संशोधन डिझाईन म्हणजे रिसर्च डिझाईन असं म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. द पोस्ट इंडस्ट्रियल सोसायटी इज डेझिग्नेटेड ॲज म्हणजे औद्योगिक उत्तरोत्तर संस्था म्हणून नियुक्त केले गेले आहे. कशाला केले गेले आहे तर इन्फॉर्मेशन सोसायटी म्हणजे माहिती समाज, टेक्नॉलॉजी समाज, तंत्रज्ञान समाज, मेडिएट सोसायटी मध्यस्थ समाज, नॉन ॲग्रिकल्चर सोसायटी म्हणजे शेती नसलेली संस्था किंवा समाज. त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे ए इन्फॉर्मेशन सोसायटी म्हणजे माहिती समाज. याचं करेक्ट ऑप्शन असं आहे कारण इन्फॉर्मेशन सोसायटी जे आहे ते औद्योगिक उत्तरोत्तर म्हणजे पोस्ट इंडस्ट्रियल सोसायटी असं डेझिग्नेटेड केलेलं आहे या समाजाला. म्हणून याचा ऑप्शन इन्फॉर्मेशन सोसायटी ए हे आहे. बघूया पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग रिसर्च इज अ सायक्लिक इन नेचर म्हणजे पुढीलपैकी कोणते संशोधन निसर्गात चक्रीय आहे. आपले ऑप्शन्स आहेत फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन, अप्लाइड रिसर्च उपयोजित संशोधन, ॲक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन, डी इव्हॉल्युशन रिसर्च मूल्यांकन संशोधन. तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे सी ॲक्शन रिसर्च कृती संशोधन. याची कृती सतत चालू असते म्हणून याला आपण संशोधन चक्रीय संशोधन असं म्हणू शकतो. दिस टाईप ऑफ रिसर्च इज अ सायक्लिक इन नेचर म्हणून ॲक्शन रिसर्च हा याचा करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न बघूया. ॲक्शन रिसर्च मीन्स म्हणजे कृती संशोधन म्हणजे काय. तर आपले ऑप्शन्स आहेत अ लॉन्जिट्युडिनल रिसर्च म्हणजे एक रेखांशाचं संशोधन, अँड अप्लाइड रिसर्च एक लागू संशोधन, अ रिसर्च इनिशिएटिव्ह सॉल्व अन इमिजिएट प्रॉब्लेम म्हणजे त्वरित समस्या सोडवण्यासाठी संशोधन सुरू केले याला आपण ॲक्शन रिसर्च म्हणतो. की डी अ रिसर्च विथ सोशो इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे सामाजिक आर्थिक उद्दिष्ट असलेले संशोधन याला आपण ॲक्शन रिसर्च म्हणतो. करेक्ट ऑप्शन आहे सी अ रिसर्च इनिशिएटिव्ह टू सॉल्व द इमिजिएट प्रॉब्लेम म्हणजे त्वरित समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात आलेला रिसर्च याला आपण ॲक्शन रिसर्च म्हणतो. जसं मी सांगितलं रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकवर सराव करणं गरजेचं आहे. तसेच महाराष्ट्र सेट 2021ची एक्झाम येत्या जून एंडिंगपर्यंत होईल. त्यासाठी देखील आम्ही एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल होणार आहेत पेपर 1साठी. तसेच या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 60 टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून दिलेल्या आहेत पेपर 1च्या, ज्याच्यामध्ये पर युनिटवर 2 टेस्ट अशा 20 टेस्ट, मागील वर्षांचे प्रश्न 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30 अशा टोटल 60 टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत. भरपूर सराव या टेस्ट सिरीजमार्फत होणार आहे. येणाऱ्या एक्झामपर्यंत तुम्ही एकदम परफेक्ट एक्झाम सोडवण्यामध्ये होणार आहात. ही टेस्ट सिरीज जॉईन केल्यानंतर ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. जो व्हॉट्सअपवरती ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असेल ज्याची फीस आहे 1499. यामध्ये तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. त्यामध्ये महाराष्ट्र साईट सिलेक्ट केल्यावर टेस्ट सबस्क्राईब करू शकता ज्याची फीस 999 रुपये असेल. म्हणजे या प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळालेला असेल. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या जून एक्झामपर्यंत भरपूर सराव होईल. पेपर 1चा नुसता सराव करून आपल्याला ही टेस्ट सिरीज किंवा टेस्ट जी आहे ती पास करायची आहे. महाराष्ट्र सेट एक्झाम पेपर 1 जो आहे तो या टेस्ट सिरीजमार्फत कंप्लीट तुमची स्टडी होऊन जाईल. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. आजच जॉईन करा. भरपूर प्रॅक्टिस करा.